नमस्कार. आजच्या भागात आपण सगळे बघणार आहोत की गर्भसंस्कार कशा पद्धतीने केले जाते आणि गर्भसंस्कारामध्ये कोणत्या महिन्यात कोणता प्रकार येतो हे आज आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया गर्भसंस्कार या सिरीजची. ओके, तर आपलं जे हिंदू संस्कृती आहे, हिंदू संस्कृतीमध्ये जे 16 संस्कार असतात, तर 16 संस्कारांमध्ये सगळ्यात पहिले तर गर्भाधान संस्कार, दुसरं जे आहे ते येतं पुंसवण संस्कार आणि तिसरं येतं ते सीमंतोज्ञान संस्कार, ज्याला आपण ओटीभरण असं म्हणतो. तर आपण हे बघणार आहोत. आता जे पुंसवण संस्कार आहे, पुंसवण संस्कार हे 3ऱ्या महिन्यात केलं जातं. 3ऱ्या ते 4थ्या महिन्यात, म्हणजे 3रा महिना पूर्ण झाल्यावर किंवा 4था अशा पद्धतीने हे संस्कार केले जातात. तर हे संस्कार का केले पाहिजे, काय गरज आहे संस्कार करण्याची, तर हे आपण आज बघूया. तर 3ऱ्या महिन्यात जो पुंसवण संस्कार केला जातो, यामध्ये बाळाच्या अवयवांची वाढ होते आणि वाढ होत असल्यामुळे या बाळाला हा एक धार्मिक विधी नाही, तर एक बाळाला संस्कारांची शिडी सुरू करण्याचा हा एक आपण जो म्हणतो बाळाला अध्यात्म दाखवण्याची ही एक नवीन सुरुवात आपण म्हणू शकतो. तर या काळामध्ये जेव्हा हे पुंसवण संस्कार केलं जातं, ह्या पुंसवण संस्कारामध्ये बाळ जे आहे हा जो विधी केल्यामुळे बाळाचं जे आरोग्य आहे ते निरोगी राहतं. त्यानंतर सकारात्मक वातावरण निर्माण होतं. त्यानंतर बाळाची आणि आईची जी नाळ आहे ती एकमेकांना जोडलेली असते, तर ह्या दोघांचं जे नातं आहे ते घट्ट होतं. त्यानंतर पुंसवण संस्कार केल्यामुळे बाळाला आपण ज्या दिशेने जाऊ, म्हणजे जसं की तुम्ही भक्त प्रल्हाद म्हणू शकतात. भक्त प्रल्हादाचे वडील राक्षस होते, पण भक्त प्रल्हाद हे एक देवाचे, विष्णूंची भक्ती करून जन्माला आले आणि त्याच्यानंतर ते विष्णूंची भक्ती आयुष्यभर करत राहिले. तर यामागचे कारण गर्भसंस्कार हेच आहे. त्यानंतर तुम्ही अभिमन्यू बघू शकतात, अष्टावक्र बघू शकतात. हे पण गर्भसंस्कारांमुळेच यांच्यावर झालेले जे संस्कार आहे याचं मूळ कारण म्हणजेच गर्भसंस्कार. तर गर्भसंस्कार केल्यामुळे त्या बाळाला आध्यात्मिक जीवनाला त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. हे 3ऱ्या महिन्याचं पुंसवण संस्कार. आणि 7व्या महिन्यात जे गर्भसंस्कार केलं जातो, ज्याला आपण ओटीभरण म्हणतो, तर ह्या ओटीभरणानंतर जेव्हा ही पूजा केली जाते, तर ह्या 7व्या महिन्यामध्ये बाळाची वाढ ही पूर्ण झालेली असते आणि त्यानंतर 8वा आणि 9वा महिना बाळ हे परिपक्व होण्यासाठी हा काळ असतो. तर 7व्या महिन्यात बाळाला आपण ही जी पूजा करतो, तर बाळाला जे मातेच्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार येत असतात, तर ते विचार न यावेत यासाठी ही पूजा केली जाते. बाळाचं जे आरोग्य आहे, स्वास्थ्य आहे, ते निरोगी राहावं, त्यामुळे या पूजेचं खूप महत्व आहे. तर 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात बाळ हे परिपक्व जेव्हा आपलं होत असतं, तेव्हा बाळाला आपण ज्या ज्या गोष्टी शिकवू त्या लास्ट टाइम जेव्हा जे बाहेर येतं 9 महिन्यानंतर, तर तेच ते लाईफ टाइम करत असतं. तर तुम्ही 7वा, 8वा, 9वा महिना म्हणजे पूर्ण पहिले 1 ते 9 महिने जर मोबाईल खेळत असणार, तर बाहेर आल्यानंतर बाळही तेच करेल. जर तुम्ही अध्यात्म केलं तर बाळ अध्यात्माकडे वळेल. म्हणजे 9 महिन्यात तुम्ही जे जे करणार, तर बाळ बाहेर आल्यानंतर तेच करणार. घरामध्ये जसं वातावरण असेल, जर घरामध्ये प्रसन्न वातावरण असेल, सुखी वातावरण असेल, तर बाळही तसंच येणार. जर घरामध्ये कटकटेचं आणि जर निगेटिव्ह विचार असं जर वातावरण असेल, भीतीदायक वातावरण असेल, तर बाळ पण तसंच जन्माला आहे. तुम्ही ज्याला तसं देणार, तसं ते घडत जाणार आहे. भक्त प्रल्हाद हे जे आहे ते हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्म घेतला त्यांनी, पण त्यांची जी आई आहे तिने गर्भावर इतके छान संस्कार केले. ती नारद मुनींच्या आश्रमात राहून तिने या सगळ्या गोष्टींचा, जेव्हा गर्भसंस्काराचं सगळ्या गोष्टी जेव्हा तिने पालन केलं, तेव्हा त्यांना भक्त प्रल्हाद सारखा मुलगा झाला. का बरं झाला असेल तो मुलगा असा, तर तिने केलेल्या त्या गर्भसंस्कारामुळे. जर तुम्हालाही तसा मुलगा हवा असेल, आई वडिलांची सेवा करणारा, सगळ्यांचं ऐकणारा, चिडचिड न करणारा, त्याच्या आपण म्हणू शकतो की त्याचं खेळणारा, किंवा मग त्याला म्हणजे चिडचिड न करणारा, त्रास न देणारा असा जर मुलगा तुम्हाला हवा असेल, तर का नाही तुम्ही गर्भसंस्कार केलं पाहिजे, का नाही तुम्ही अटी पाळल्या पाहिजेत, नियम पाळले पाहिजेत. तर हे जर संस्कार तुम्ही केले, तर त्यानंतर बाळामध्ये त्याचे बदल एक पॉझिटिव्ह वेने बघू शकतात.
तर हे झाले पुंसवन संस्कार आणि सीमंतोनयन संस्कार. सीमंतोनयन म्हणजेच डोहाळे जेवण. या संस्काराचं एक सर्वात मुख्य महत्वाचं जे आहे कारण म्हणजे या महिन्यापासून बाळाची जी क्षमता आहे, आकलन क्षमता, ही खूप स्ट्रॉंग होत जाते आणि स्ट्रॉंग होत असल्यामुळे आई जे वागणार तेच बाळ करत असणार आहे. त्यामुळे आईला या काळामध्ये सकारात्मक राहणे, पॉझिटिव्हिटी खूप वाढवणे, मेडिटेशन करणे, योगा करणे, प्राणायाम करणे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि ह्या केल्यामुळे बाळाची प्रगती, बाळाचं जे स्वास्थ्य आहे ते निरोगी राहते. मेडिटेशन केल्यामुळे बाळ हे शांत असते. पॉझिटिव्ह विचार केल्याने बाळ पण तशा पद्धतीने विचार करण्यास मदत करते. हे जे मोठे मोठे लोक होऊन गेले, जसं की उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं अभिमन्यू, अष्टावक्र. अभिमन्यू बाहेर आल्यानंतर आईच्या गर्भाशयामध्ये जेव्हा होतात तेव्हा त्याने त्या सगळ्या गोष्टी जेव्हा चक्रव्यूहाच्या ऐकल्या तर तेव्हा त्याने त्या ऐकल्या म्हणून तो तिथपर्यंत पोहोचू शकला होता. म्हणजे गर्भावर जे तुम्ही परिणाम झाले असतील पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, ह्या ज्या गोष्टी जर पॉझिटिव्ह गोष्ट गर्भावर झाली असेल तर त्याचा परिणाम हा पॉझिटिव्ह तुम्हाला दिसणार आहे आणि निगेटिव्ह झाला असेल तर निगेटिव्ह होणार. आता हे तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला कशा पद्धतीचे संस्कार करायचे आहेत. तर या संस्कारांच्या पूजा कशा काय करायच्या ते मी पुढील भागात तुम्हाला दाखवणार आहे. धन्यवाद.